हॅलो फ्रेंड्स, कशात सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असतात आणि सर्वांनी मजेतच राहायला हवं. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि हर हर महादेव. तर आज आहे महाशिवरात्र. महाशिवरात्र निमित्ताने तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला आज का गं बाबा आता ते जलतं ते एक मिनिट आहे ना पापडी. उपवास म्हणल्या की सगळ्यांचे तर खायला शाबूची खिचडी असं काय. आज मी पण मस्त अशी खिचडी बनवली. तर तुम्हाला दाखवते. आणि रताळ्याचा शिरा पण बनवलेला आहे मी. त्याचा पण आपला व्हिडिओ आहे, पुढं बघा तुम्ही कसं बनवला कसं नाही ते पण तुम्हाला नक्की सांगते मी. तर चला बघू आज आपण काही काही बनवलं आहे. तर अजून मला ना शाबूचे वडे वगैरे बनवायचे होते बरं का, पण स्किप केलं कारण हेच भरपूर झाले. उपवास फक्त नावाला उपवास आहे, खायला भरपूर होते आणि रोजच्या स्वयंपाकापेक्षा तर जास्तच हे होतं. हे तुम्हाला दाखवते 2 मिनिटं. शकता इथं मी पापड्या इकडे चिप्स तळून घेतलेत, इकडं चकल्या घेतल्यात आणि इकडं बटाटा शाबूच्या पापड्या वगैरे तळून घेतल्यात. इकडं आहे आपली मस्त अशी गरमागरम खिचडी. तर पाहू शकता. तर बघा गरम आहे. इकडं मस्त खिचडी वगैरे बनवून घेतली. इकडं आहेत आपले तळलेले शेंगदाणे, जे की मीठ टाकायचं आहे अजून त्याच्यामध्ये. आणि हा तर तुम्ही हा आहे आपला रताळ्याचा शिरा. आणि इकडं मी प्रिशूसाठी बनवलेली मिठाची खिचडी. तर पसऱ्याला इग्नोर करा, कारण की आता सकाळ सकाळ स्वयंपाक करायचं म्हणल्यावर सगळ्या गोष्टी आल्या. आणि कढईला पण इग्नोर करा, कारण ह्याच्यामध्ये मी पापड्या वगैरे तळून घेतल्या, शिरा वगैरे असं म्हटलं. डबल काय ते भांडे भरत नाही बसलेली, त्याच्यामुळे हिला एकदम मस्त अशी मिठाची खिचडी बनवलेली आहे. हो, मी पण आहे ना आता काही ह्याच पोशाखामध्ये नाही राहणार. मी थोड्या वेळाने साडी वगैरे घालणार आहे. पण काय होतं, सकाळ सकाळ साडी घातली ना काम सुधरत नाही मला. त्याच्यामुळे मला अगोदर हेच घालावं आपलं, नंतर थोड्या वेळाने साडी वगैरे घालावं मस्तपैकी. आणि तर चला बघू, बाहेर कुठं जाण्याचं प्लॅनिंग होतं आहे नाही होतं अजून काही माहीत नाही, कारण भरपूर सारं काम बाकी आहे. तर चला भेटू मग नंतर. इथं पाहू शकता, इथं मला बनवायचा होता रताळ्याचा शिरा. त्याच्यासाठी मी इथं ड्रायफ्रूट्स वगैरे बारीक कुटून घेतलेले होते, जे की म्हणजे आता गट नाही केले मी, डायरेक्ट खलबत्त्यामध्ये ओबड बारीक करून घेतले. आणि त्याच्यावर मी तेल टाकलं होतं. तुमच्याकडे तूप असेल तर अतिउत्तम, आणि आवडत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण आमच्या फॅमिलीमध्ये आम्हाला जास्त काही तूप वगैरे आवडत नाही, कारण वासच सहन होत नाही. त्याच्यामुळं मी काही तूप वगैरे नाही टाकलं, मी तेलच वापरलं. मग त्याच्यानंतर मस्त खमंग वास येईपर्यंत मी ड्रायफ्रूट तळून घेतले. नंतर तळून झाल्याच्या नंतर जे आपले उकडलेले रताळे होते ते सोलून मस्त बारीक खिसून घेतले. असे तुम्ही स्मॅश करू शकता. मस्त असं परतून घेतलं, झाकण वगैरे ठेवून 5-10 मिनटं परतून घेतलं. नंतर असं छान प्रकारे असं आपला रताळ्याचा शिरा तयार झाला. त्यानंतर दुपारी आम्ही रेडी झालो. आम्हाला जायचं होतं धरमपुरीमध्ये. तर बघा इथं आहे, आम्ही राहतो ते जवळच आहे, 4 किलोमीटरच्या अंतरावर. इकडं भाऊ ते पाणी वगैरे पित होते ते. नंतर म्हणलं चला आता गेल्या तुम्हाला दाखवते मी. तिथं ना व्हिडिओ घ्यायला खरं सांगू अलाउडच नव्हतं बरं का, पण जेवढं तेवढं आहोंनी व्हिडिओ घेतला आहे, मी काही घेतलेला नाही आहे. पण आम्ही ज्यावेळेस मंदिरात गेलो त्यावेळेस एवढी काय गर्दी होती, पण नंतर एवढी गर्दी व्हायला लागली होती ना, विचारूच नका. बरं झालं आम्ही लवकर गेलो. इथं बघा या मुलींनी ना हाताने वारुळ्याच्या मातीची पिंड तयार केलेली आहे, आणि वरून जो आहे ते भस्म वगैरे लावलं आहे. एकदम छान अशी पिंड तयार केलेली होती. आणि काय झालं ते खूप वैतागली होती, कारण की ना खूप हात लावू खराब झालं तर तिथं. आम्ही नंतर आतमध्ये दर्शन घेतलं. तर बघू शकता मूर्त्या कशाच्या त्या. तर इथं पण दर्शन घेतलं. असं खूप छान वाटत होतं मंदिरामध्ये. आणि त्यानंतर आम्ही
महाप्रसाद पण घेतला होता, खिचडी वगैरे होती. त्यानंतर आम्ही घरी जाण्याकडे निघालो. तर चला, आजचा महाशिवरात्रीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.